नमस्कार. देव सदैव आपल्या पाठीशी असतो. आपल्या मदतीसाठी धावून येतो. मात्र देव हेही बघत असतात की आपला भक्त किती चतुर आहे. अशाच एका लाकूड तोड्याची आपण नवी गोष्ट ऐकणार आहोत. एक लाकूड तोड्या होता. तो रोज रानात लाकडे तोडायला जात असे. दिवसभर लाकडे तोडून लाकडाची एक भली मोठी मोळी घेऊन तो बाजारात जाई आणि मोळी विकून आलेल्या पैशावर आपली दैनंदिन गरज भागवत. मोळी विकणे हाच त्याचा धंदा होता. त्या धंद्यात ते जे मिळे त्यात तो समाधानी होता. एक दिवस असाच तो लाकडे तोडण्यासाठी रानात गेला. एका झाडाची भली मोठी फांदी पाहून त्यावर तो चढला आणि फांदीवर आपल्या कुऱ्हाडीने घाव घालू लागला. आज त्याला फारच आवेश चढला होता. आज खूप लाकडे तोडून त्याची भली मोठी मोळी बांधण्याचा त्याचा विचार होता. त्याच आवेशात तो जोरजोराने त्या फांदीवर घाव घालू लागला. पण इतक्यात त्याच्या हातातील कुऱ्हाड निसटली आणि जवळच असलेल्या खोल डोहात पडली. बरे तर बरे, नाहीतर लाकूड तोड्याचाच तोल जाऊन पडणार होता. पण त्याने स्वतःला सावरले. झाडावरून तो खाली उतरला आणि डोहाच्या काठावर उभा राहून पाण्यात पाहू लागला. तो विचारात पडला. आपली कुऱ्हाड डोहात पडली. आता काय करावे? आता लाकडे कशी तोडायची? मोळी कशी विकायची? आणि आज आपल्या मुलाबाळांचे पोट कसे भरायचे? त्याला काळजीच लागली. पण तेवढ्यात त्याला आपल्या लहानपणी ऐकलेली लाकूड तोड्याची गोष्ट आठवली. असाच एक लाकूड तोड्या होता. लाकडे तोडत असताना त्याची कुऱ्हाड अशीच नदीत पडली. तो रडू लागला. एवढ्यात देव आले आणि देवाने लाकूड तोड्याची कुऱ्हाड काढून दिली आणि शिवाय सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड त्याला बक्षीस दिली. लाकूड तोड्याला वाटले, आपणही रडलो तर देव येईल आणि आपली कुऱ्हाड काढून देईल. शिवाय सोन्या चांदीचीही कुऱ्हाड मिळेल. देव गरिबाला मदत करतो असे म्हणतात. लाकूड तोड्या झाडाच्या खोडाशी टेकून बसला आणि डोक्यावर हात ठेवून रडायला लागला. तो खूप रडला. रडता रडता त्याचे डोळे थकून गेले आणि तो झोपी गेला. आणि काय आश्चर्य, त्याच्या स्वप्नात खरेच देव आले. अगदी त्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टीतल्या देवासारखाच देव. देवाने पाहिले लाकूड तोड्या रडतो आहे. देवही रडायला लागले. लाकूड तोड्याने विचारले, देवा, तू का रडतोस? देव म्हणाले, तू रडतो आहे म्हणून मी रडतो. लाकूड तोड्याला हसू आले. देवही हसला. लाकूड तोड्याने विचारले, देवा, तू का हसतोस? देव म्हणाले, तू हसतो म्हणून मी हसतो. लाकूड तोड्याला राग आला. देवालाही राग आला. लाकूड तोड्या चिडून म्हणाला, देवा, माझी चेष्टा करतोस? देव म्हणाले, छे, मी तुझी चेष्टा करीत नाही. मी तुला मदत करतो. तू रडला, मी रडलो. तू हसला, मी हसलो. जो रडतो त्याच्याबरोबर मी रडतो. जो हसतो त्याच्याबरोबर मी हसतो. जो दुःख करतो त्याच्याबरोबर मी दुःख करतो. मी मदतच करतो. तुलाही मी मदतच करत आहे. लाकूड तोड्या म्हणाला, देवा, माझा अंत पाहू नकोस. माझी कुऱ्हाड या डोहात पडली आहे. ती काढून दे. देव म्हणाले, लाकूड तोड्या, तुझी कुऱ्हाड डोहात पडली आहे. ती काढून घे. लाकूड तोड्या म्हणाला, कशी काढू? देव म्हणाले, हिम्मत धर आणि डोहात उडी टाक. ती उडी टाकली की मी उडी टाकतो. लाकूड तोड्याला आता देवाचा राग आला. रागानेच तो उठला आणि डोहाच्या काठावर आला आणि धपकन उडी टाकली. देवानेही धपकन डोहात उडी टाकली आणि थोड्याच वेळाने दोघेही वर आले. लाकूड तोड्याच्या हाती कुऱ्हाड होती. देवाने कुऱ्हाडीचा दांडा धरला आणि लाकूड तोड्याने देवाकडे पाहिले. देवाने लाकूड तोड्याकडे पाहिले. लाकूड तोड्या हसला. देवही हसले आणि क्षणात देव अंतर्धान पावले. देवा, लाकूड तोड्याने हाक मारली, पण त्या आवाजाने तो झोपेतून जागा झाला.
बघतो तर देव नाहीच आणि कुऱ्हाडही नाही. एक गोष्ट मात्र त्याला कळली, आपणच आपले देव आहोत. देवभक्ताचे चातुर्य कर्म आणि कर्तृत्व बघतो. आपणच आपल्या कामावर आपले देवत्व ठरत असते.